खूप दिवसांनी माझ्या आवडत्या झाडाच्या समोर बसून व्हिडिओ करतोय. आहाहाहाहा. इतका आनंद होतोय ना, वा. नमस्कार मित्रांनो, रवी करंदीकर. भातोबाच्या टेकडीवर माझ्या आवडत्या झाडाच्या समोर बसून व्हिडिओ करतोय. अरे खूप दिवसांनी करतोय. खूप दिवसांनी का करतोय, मध्ये का नाही केलं, किंवा त्यावेळेला मी का करत होतो या झाडाच्या समोर बसून, असा मी जेव्हा विचार केला ना, तेव्हा म्हणजे माझ्या असं लक्षात आलं की मी माझा जो कॅनन 80D कॅमेरा काढला ना, आणि त्याच्या समोर बसून मी व्हिडिओ करायला लागलो, तर तेव्हा मला या झाडाच्या समोर बसून व्हिडिओ करायला खूप आवडायला लागलं. आणि मी एवढा मोठा कॅनन कॅमेरा, त्याचा तो मोठा एवढा ट्रायपॉड, हे सगळं बोजा बोजा घेऊन जाण्यापेक्षा या मोबाईलवर व्हिडिओ करणं किती सुटसुटीत होतं, हे जेव्हा मला लक्षात आलं ना, तर तेव्हा मी मोबाईलवरनं व्हिडिओ करायला लागलो परत एकदा, है ना. आणि मग मोबाईलवरनं व्हिडिओ करण्याचा एक महत्वाचा फायदा काय येतो, महत्वाचा फायदा असा आहे की लाईव्ह पण करता येतं, जे मला कॅनन वरनं करता येत नाही. म्हणजे करता येतं, पण त्याच्याकरता लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या माझ्याकडे नाही आहेत, कॅप्चर कार्ड वगैरे. तर त्यामुळे मी मोबाईलवरनं जसा व्हिडिओ करायला लागलो, तसं मी, तुम्ही बघितलं असेल, मी लाईव्ह जास्त करत होतो. दररोज मी निदान लाईव्ह करत होतो. व्हिडिओ करण्याच्या ऐवजी मला ते लाईव्ह आणखीन सोयीचं वाटलं, कारण मी सगळं सोय बघत होतो ना. तर मोबाईल ही एक सोयीची गोष्ट आहे, आणि लाईव्ह करणं ही व्हिडिओ करण्यापेक्षा जास्त सोयीची गोष्ट आहे. काय एडिट बिडिट करायची काय भानगड नाही. एकदा लाईव्ह केलं की मोका. हा आणखीन एक मोबाईलवर व्हिडिओ करण्याचा फायदा आहे, आणि मी तो एन्जॉय करत होतो. तर त्यामुळे मी माझ्या या लाडक्या झाडाच्या समोर बसून गेल्या 3-4 आठवड्यामध्ये व्हिडिओ केलाच नाही. हे आज मला जाणवलं, मला या झाडाची खूप आठवण यायला लागली. मग मी तिकडनं असं फिरत असताना मी म्हणलं की नाही यार, थांबा जरा, आज या माझ्या आवडत्या झाडाच्या समोर बसून व्हिडिओ करूयाच. म्हणून मी असा इथे येऊन त्या झाडाला भेटून मग असा त्याच्या समोर बसून हा व्हिडिओ करायला लागलोय. त्यामुळे मला इतकं बरं वाटतंय ना की काय विचारू नका. म्हणजे खूप दिवसांनी आपला मित्र भेटल्यानंतर जसा आनंद होतो ना, तसा मला या झाडाच्या समोर बसून, या झाडाला भेटून, त्याच्या समोर बसून, त्याच्या सान्निध्यात बसून हा व्हिडिओ करताना वाटत आहे. वा. वा वा. हा. खूप छान वाटतंय. हवेत पण गारवा आहे. सूर्योदय झालेला आहे, सूर्य वर आलेला आहे, पण अजून सुद्धा सूर्याची किरण, सूर्याचं सकाळचं कोवळं कोवळं ऊन अजून सुद्धा गार आहे, अजून तापायला लागलेलं नाहीये. तर त्यामुळे या प्रसन्न कोवळ्या उन्हामध्ये आवडत्या झाडाच्या सान्निध्यात बसून तुमच्याशी बोलताना मला इतकं बरं वाटतंय ना. वा. हे काही वेळेला ना, काही वेळेला मला असा प्रश्न पडतो, काही वेळेला मला असा प्रश्न पडतो की मी हिंदू म्हणून जन्माला आलो आणि हिंदू म्हणून वाढलो, त्यामुळेच
माझं या निसर्गावर इतकं जास्त प्रेम आहे का? आणि निसर्गावर प्रेम म्हणजे निसर्ग कोणी दुसरा आहे आणि त्याच्यावर मी प्रेम करतोय, म्हणजे मी प्रियकर आहे, ती प्रेयसी आहे, असं नाहीये. मी या निसर्गाचा भाग आहे आणि त्यामुळे या निसर्गातल्या माझ्या सख्याला मी भेटलो नाही म्हणून मला अस्वस्थ वाटतं. ह्याचं कारण माझ्यावर जे सनातन धर्माचे कळत न कळत संस्कार झालेले आहेत, कळत न कळत संस्कार झालेले आहेत. तर त्यामुळे मी या निसर्गाचा एक भाग आहे आणि या निसर्गाशी, त्यामुळे या निसर्गाचं आणि माझं एक अविभाज्य, मी या निसर्गाचा घटक आहे, म्हणजे मी पण निसर्ग आहे, हे जे मला वाटतं त्याचं कारण बहुतेक मी या भारत भूमीमध्ये जन्माला आलो आणि या भारत भूमीमध्ये हा सनातन धर्म इतका मुरलेला आहे, इतका मुरलेला आहे की त्यामुळे त्या सनातन संस्कृतीचे संस्कार माझ्यावर असे कळत न कळत झालेले असले पाहिजेत. माझ्या आई वडिलांनी किंवा माझ्या शाळेतल्या गुरुजींनी मला काही हे शिकवलं नाहीये, तरी सुद्धा या निसर्गाचा मी एक भाग आहे. आणि निसर्गामध्ये जसं जसं निसर्गाचं चक्र सतत चालत असतं, म्हणजे ते सूर्य उगवणं, मावळणं, परत उगवणं, किंवा आज पावसाळा आहे मग नंतर दुसरा ऋतू येतो, मग हिवाळा येतो, मग उन्हाळा येतो, मग पावसाळा येतो, असं जे सगळं चक्र चालू आहे, तसंच या प्राण्या पक्ष्यांचं म्हणजे आणि या पशूंचं म्हणजे माझं, मी सुद्धा या एका चक्राचा भाग आहे. हे न कळत माझ्या मनामध्ये असं नीट रुजलं गेलेलं आहे, असं मला वाटतंय ते. तर त्यामुळे निसर्गाचं संरक्षण करणं, आजूबाजूच्या पशु पक्ष्यांवर प्रेम करणं, त्यांची पूजा करणं, हे घरातल्या मोठ्या माणसांना नमस्कार करण्यासारखं आहे, आई वडिलांना नमस्कार करण्यासारखं आहे, है ना? तर हे संस्कार न कळत माझ्या मनात रुजले गेलेले आहेत. असं मला नेहमी जाणवतं ते. आणि आणि मी हे जे अनवाणी चालतो ना, तर त्याचं सुद्धा कारण तेच आहे माहितीये ना, की आत्ताची जी आधुनिक संस्कृती आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही निसर्गापेक्षा वेगळे आहात, है ना, तुम्ही निसर्गाचा भाग नाही आहात, असं जे मनावर बिंबवलं जातं आणि त्यामुळे निसर्गाबद्दल, पशुपक्ष्यांबद्दल एक भीती निर्माण केली जाते. हं? बूट घालून चाला, नाहीतर काहीतरी होईल तुम्हाला, पायात काटा रुतेल, है ना, ठेच लागेल, पाय मुरगळेल, अशी जी तुम्ही निसर्गापेक्षा एक वेगळे आहात, तुम्ही या जगातले नाही आहात, है ना, तुम्ही परके आहात, आणि हा सगळा जो निसर्ग आहे ना आजूबाजूचा, तर तो तुमच्यापेक्षा फार वेगळा आहे आणि त्याच्यामध्ये खूप धोका आहे, है ना, असं जे पाश्चात्य संस्कृतीमध्ये मनावर बिंबवलं जातं. आणि त्यामुळेच आपण आधुनिक आहोत आणि आपण या निसर्गामध्ये म्हणजे कुठल्या तरी परक्या गोष्टीमध्ये प्रवेश करतो आहोत. तर त्यामुळे आपण अतिशय सावधपणाने प्रवेश केला पाहिजे. आपण पायात बूट घातले पाहिजे. हा, नाहीतर धोका आहे, ही जाणीव माझ्या मनामध्ये नाहीच. म्हणजे लोक मला म्हणतात ना, कसा चालतो राव तू अनवाणी, म्हणजे टेकडीवर चालतो ते ठीक आहे, पण सिंहगड पण तू अनवाणी चढतोय, कसं काय शक्य आहे? मला
तो सिंहगडाचा डोंगर असू दे नाहीतर म्हातोबाच्या टेकडीवरची पायवाट असू दे, हे माझ्यापासून काही वेगळं आहे असं मला वाटतच नाही काय. आणि त्यामुळे मला या निसर्गाची, या दगडाधोंड्यांची, या काट्याकुट्यांची ती भीती माझ्या मनात नाही आहे. किंवा माझं पक्ष्यांवर प्रेम आहे, माझं प्राण्यांवर प्रेम आहे, म्हणजे ते कोणीतरी दुसरे आहेत आणि माझं त्याच्यावर प्रेम आहे असं मला वाटतच नाही. हो ना. त्यामुळे मला असं म्हातोबाच्या टेकडीवर या सगळ्या गोष्टींच्या सहवासात रमायला आवडतं. हे सगळं सनातन धर्माचे जे संस्कार आहेत ना त्यामुळे झालेले आहेत. आणि हे टेकडीवर जे येणारे आहेत त्यांच्यावरच हे संस्कार आहेत असं नाहीये बरं का. जे येत नाहीत टेकडीवर त्यांच्याही मनामध्ये, मुळामध्ये याच भावना आहेत निसर्गाबद्दल, संस्कारांबद्दल. फक्त या पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे ते ह्याच्यापासून तुटत चाललेले किंवा तुटले गेलेले आहेत. त्यांच्या मनामध्ये निसर्ग ही कुठेतरी परकी गोष्ट आहे आणि त्याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये एक परकेपणा आणि नंतर ऑब्विसली भीती निर्माण झालेली आहे. आणि भीती निर्माण करण्याच्या मागे मी जे सगळं कमर्शियलायझेशन, इंडस्ट्रियलायझेशन जे आहे ना ते सुद्धा कारणीभूत आहे. तुमच्या मनामध्ये जर काटे बोचण्याबद्दल, ठेच लागण्याबद्दल, मातीमुळे पाय खराब होण्याबद्दल, मुरगळण्याची भीती जर तुमच्या मनात नसेल तर तुम्ही बूट कसे विकत घ्याल, चपला कशा विकत घ्याल. आणि जर तुम्ही बूट चपला विकत घेतल्या नाही तर ही फुटवेअर इंडस्ट्री कशी चालेल. तर माणसानी तयार केलेलं जे जग आहे, ज्याच्यामधनं माणूस ज्या गोष्टींचं उत्पादन करतो आणि ते उत्पादन करून त्याला जे पैसे मिळवतो तो, आणि त्या पैशावर तो त्याचा स्टेटस आणि त्याचं सुख हे सगळं जे अवलंबून आहे हे लोकांना पटवून द्यायचं असेल तर तुम्ही या निसर्गापासून तोडले गेलेच पाहिजे ना. तर तसे काही लोक अलग झालेले आहेत, पण अजून पूर्ण तुटलेले नाही आहेत, है ना. त्या पूर्ण तुटलेले नाही आहेत. त्यामुळे ते सुट्टीला तरी निसर्गाच्या सहवासात जाऊ, बीचवर जाऊ, थंड हवेच्या ठिकाणी जाऊ. ग्रीनरी मला फार आवडते, है ना. असं म्हणतात घरामध्ये सुद्धा झाडं बिड लावतात, एकमेकांना फुलं देतात, कारण त्याच्यातनं एक पैसे मिळवण्याचं एक वेगळं चक्र निर्माण होतं आणि त्याच्यामुळे कुणाचा तरी फायदा होतो. ते त्यामुळे तेवढं निसर्गाबद्दलचं प्रेम टिकवून ठेवलेलं आहे. पण तरी तो जरा धोकादायक आहे. आम्ही म्हणजे तो प्राणी जो आहे ना तो रानटी आणि भीतीदायक आहे. पण आम्ही त्या प्राण्याला माणसावळ नाही माणसावळ नाही त्याचा रानटीपणा नष्ट करून त्याला आम्ही आपल्या मानवांच्या कंट्रोलमध्ये आणलेलं आहे. त्यामुळे तुम्ही ही फुलं देऊ शकता, है ना. त्यामुळे तुम्ही घरात झाडं लावू शकता. त्यामुळे सुट्टीला वगैरे तुम्ही आम्ही जे तयार केलेलं बाग आहे किंवा जे हिल स्टेशन आहे तिथे तुम्ही जाऊ शकता. पण नाहीतर जंगल ही भयानक गोष्ट आहे. हे सगळे प्रयत्न फार वर्ष, म्हणजे हजारो वर्ष चाललेले आहेत. पण तरी सुद्धा जे खरे सनातनी आहेत
आणि पक्के सनातनी आहेत, 100% आहेत, किंवा 10% जरी असले तरी ते पूर्ण तुटले गेलेले नाही आहेत. त्यांच्यावरचे हे सगळे संस्कार पूर्ण सुले गेलेले नाहीयेत. व त्यामुळेच भले ते स्वतः बूट घालून चालत असतील किंवा बूट घातल्याशिवाय ट्रेकिंग करता येत नाही अशी त्यांची ठाम भावना असेल, किंवा बूट घातल्याशिवाय चालणार कसं, चालणं शक्यच नाहीये, चालायला पाय नाही लागत, चालायला बूट लागतात, अशी जरी त्यांची ठाम भावना असली तरी माझ्यासारखे जे लोक अनवाणी चालतात त्यांच्याबद्दल त्यांना जरा थोडा आदरच वाटतो बरं का, किंवा हेबा वाटतो तो, है ना. म्हणजे कसं काय यांना जमतं वगैरे असं ते निदान तोंड देखलं तरी म्हणतात, है ना. तर हा सगळा सनातन धर्माचा प्रभाव आहे की नाही, आहे ना. आणि हे सनातन धर्माचं संस्कार माझ्यावर कळत न कळत झालेले आहेत. आता या संस्काराचा आणि या माझा जगण्याच्या आणि निसर्गाकडे आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो ज्यांना ह्याच्या मागचा विचार शब्दामध्ये मांडता येतो आणि तो आणखीन एनलार्ज करता येतो, है ना. एनलार्ज म्हणजे कसं, की मी या निसर्ग चक्राचा भाग आहे हे मला माहिती आहे, आणि मला त्याच्याबद्दल आणि मी 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 त्या निसर्ग चक्राचा भाग आहे याच्याबद्दल मला आनंद आहे. पण ज्यांना ज्यांना हे आणखी ही कल्पना आणखी विस्तारता येते तर ते मग आत्मा आत्मा अमर आहे, किंवा पुनर्जन्म, मग या पुनर्जन्माच्या चक्रातनं मुक्ती वगैरे, ज्यांना असा हा सगळा कल्पना विलास करता येतो आणि ज्यांना हे शब्दामध्ये मांडता येतं किंवा दुसऱ्यांना हे आणखीन विस्तार करून सांगता येतं, तर ते ते भगवद्गीता वगैरे लिहितात, तत्वज्ञान लिहितात, ज्ञानेश्वरी लिहितात, त्याच्यावर प्रवचन करतात आणि लोकांना हे फार मोठं तत्वज्ञान आहे असं सांगतात. तर मी जरी ते ऐकलं नाही, मी जरी भगवद्गीता वाचली नाही, मी जरी वेद वाचले नाही, तरी मुळामध्ये त्याची जी बेसिक प्रिन्सिपल्स आहेत ती मला मान्यच आहेत. म्हणजे काय, की मी वेद वाचले नाहीत, मी भगवद्गीता वाचली नाही म्हणून काही मी सनातनी नाही असं म्हणण्याचं कारण नाहीये, किंवा मी सनातनी होऊ शकत नाही असं म्हणण्याचं कारण नाहीये. कारण मी ते जरी वाचलेले नसले तरी माझ्या मनावर हे संस्कार झालेले आहेत, आणि ते मी आणि याची सगळी प्रिन्सिपल्स जी आहेत ती मी आत्मसात केलेली आहेत, कारण ती अतिशय नैसर्गिक आहेत ती, है ना. आणि मी ती जगतो आहे, ती माझ्या जगण्याचा भाग आहे. माझ्या लक्षात आलं आज. की मी सनातनी आहे. वा, या माझ्या आवडत्या झाडाच्या सान्निध्यात येऊन बसल्यानंतर माझ्या मनात काय काय विचार येतात राव, आहे ना, गंमत आहे. आणि व्हिडिओ करून मला त्याची नोंद पण करून ठेवता येते. कमाल आहे ना. हे असं असं काही कधी ठरवून हे मी असं विचार केला नव्हता, किंवा मी रेकॉर्ड पण याच्यापूर्वी कधी केलं नव्हतं, किंवा मी असं लिहून पण ठेवलेलं नव्हतं. हे आता इथे येऊन बसल्यानंतर मला जे भावलं, मला जे वाटलं ते मी बोललेलो आहे.
तर या माझ्या आवडत्या झाडाच्या सान्निध्यात बसल्यानंतर आहा हा हा वा. चला निघतो आता, येतो.